प्रशांत आहे चला या 1 2 3 6 वाईड हे महाराज आहे समोर बघा समोरच्या कागदाकडे जय महाराज कृपा करून समोर बघत राहा प्लीज धन्यवाद गुरुजी अरे सगळं आपला माल आहे काय ये ना क्लोज दे ना ओके महाराज धन्यवाद या बाबा या आले का जे हरी त्यांच्याकडे व्यवस्था करून टाकली बरं झालं असं हेरूशी केसलं का बरं त्यांना पाठवून द्या मग त्यांचं युट्यूबला टाकलेलं आहे का म्हणले का मी नाही बरं हो आमचा फेटच त्यांच्यामुळे बांधलाय आम्ही पाठीमागे बसलेलो बरं का दादा आणि नगरहून पुढे निघलं ना बोलायचं काहीच नाही इंदुरीकर महाराजसोबत म्हणजे बोलायचं नाही अजिबात काय बोलायचं म्हणल्यावर कुठानाच झाला अजिबात बोलायचं नाही आणि ते चालूच सगळं मग आम्ही हळूच बोलायचं आणि मी भाऊसोबतच थोडं फ्रेंडली बोललो नाही तर मग बाकीच्या लोकांसोबत नाही मग भाऊ म्हणायची तुम्ही बी करू शकता तो तसेच दिसतात तो असं बोलायचं आणि माझे सगळे कीर्तन हो भाऊनच सगळं म्हणजे त्यावेळेस ते जे केलं नाहीतर काय ना सर आले का जय हरी या 8 दिवस होते 8 दिवस होते नाही रे कालपासून आहेत कंटिन्यू आपण पहिले मध्ये भेटलो तर पुन्हा कुठे भेटलोच नाहीत ना एकदाच एकदा भेटलो कापड चांगले आहे हा नाही नाही भाऊ तुम्हाला एक फेटा दुसरा द्यायला पाहिजे आम्ही चाकरवाडीच आहे का हा असं मस्त बसते तुम्ही जमलं बुवा काय तुम्ही नाही नाही असू द्या बांधला बांधला तसंच तसं नाही तुम्हीच बांधला होता बरोबर होता कपड्याच्या क्वालिटीवर बी काय व्हायचं आता भाऊ लई फेटा पहिला होता बरंच आता नामदेव शास्त्री सारखंच होईना आता कसं करावं नामदेव शास्त्री म्हणजे मला गाठलं राव तुमच्या महाराजाने हा
ते कार्यक्रम काय म्हणजे करीत नाहीत ते म्हणले नाहीत करीत ते, पण केलं बाबा त्यांना आता. ते म्हणले आता एक संगमनेरला कार्यक्रम आहे त्यांचा. हॅलो नाही कीर्तनात येतच आहे नाही व्हायला लागलं आता येत बेटा मांडला महाराजांनी बी जोगदान भाऊनी बी बांधल्या बाबा यायला लागलात ना थांबा हो या ते लईच आता खास होईल भाऊ. दाखिना का काल बी येतो म्हणले होते, आले ते खडके महाराजांना ओळख करून दिली मी त्यांची. आता असं होईल भाऊ, ते आता पण तिकडून दाखवावं लागेल. ते पुढून लईच खास झालं. तुम्ही बी बांधला होता, ती बी चांगला होता, हे बी चांगलं आहे. ते थोडं नामदेव शास्त्री सारखं. हॅलो काय 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 म्हणतायत का काय बरोबर आहे ना, जमलं का? येणारच का नाही बरं काही नाही ते नाही 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 हो ते भैया बुक केचं बघ ना. आलं ना मी सगळंच आहे हो नाना बी आले तर या म्हणा वडिलांना या म्हणा नाना बी आले मी लावू का त्यांना येलेत ना मग नाही लावी मग काय त्याच्या वडिलांना सकारांची मस्ती झालती बोलत. हा हा वडिलांची आई वडील येईल बरं. 15 मिनिटांनी येतो. त्या आईला फोन लावा बरं. त्यांच्या आईचा नाही माझ्याकडे वडिलांचा आहे. बरं त्यांचा लावा. त्याला मला म्हणलं दादा घ्या म्हणलं नको बाबा. ते थोडं उंच पाटील घातलीत ना ती. हो असं होतंय कधी कधी आपल्याला. कधी आपण सहज आपल्याला बी कुठं ना होते बरं का ते. हो ना पण मी बघितलं ते अंदाज. हा नाही ते एकदम ते कसं असते त्याच्यापेक्षा नाही नाही हॅलो यांच्या स्मरणार्थ आहे का सर? हॅलो फक्त ते आणि राधेश्याम चांडक साहेब आहेत हे तुमचे. बोला महाराज खडके महाराज बोलतोय. आमची वाट बघतो आम्ही तुमची. आईंना म्हणाव तुमच्या त्या मैत्रिणी घेऊन या. आम्ही इथं बसलोय आता कीर्तन सुरू व्हायचंय नाट्यगृहात. आईना म्हणाव ते तुमच्या मैत्रिणी ती पाहुणे 2-4 त्या बी घेऊन या म्हणाव येताना. इकडे नाही का त्या ह्याच्या खडके देवळ्याच्या. हा सगळ्या घेऊन या म्हणावं. नाही तर मग पुन्हा मग म्हणते मस्त बाबा जीवन गेला ना आम्हाला नाही बोलवलं आता. द्या आई रामकृष्णारी सगळे घेऊन या. नाही तर मग काय होईल माहिती का त्या म्हणते बघा बया बाबा त्या दिवशी आला ना आता नाही आला. या सगळे या. सगळ्यांना सांगा फोन करून तुम्ही. आता 15-20 मिनिटं आहे. 15 मिनिटं या या लवकर या. हो पैक डब्बो रियोडो ना पैक डब्बो फोड़ो मती बचा. सुनो हाँ सुनो सुनो अब कितो तेल जळेडो 1-1.5 किलो. अब नहीं बने ना वो काम बस. अब कई करो सगळं पाकिन में भेजू सगळं भरो थे थैली में लॉक में रखो.
हा सगळं जरा नो. कमी आपल्याला. हा पाटीलनं भेजू मी तर वो सगळं पहिले कोरडो जो है ना पद्धतशीर वटणं रको मी भरल रकेडो एक थैला मग यो दुसरं सुनो दुसरा थैला मग यो भरो भाजी पालो एक ही काम भरो वो भाजी पालो 8 न दे दो हा पाटील कन गडबड मती करो महाराज जळेडो तेल एक ही काम भरो हा घाई करो मती हा हो आता ठोक ठोक सांगू का? ठोक सांगा. हा हे राधेश्यामजी महाराज राधेश्यामजी चांडक भाईजी हा हे कोण आहे? ती हे बुलढाणा बँक जी नाही का हा त्याचे संस्थापक आहेत ते बुलढाणा बँकेची. हा पण आपल्याला बुलढाणा बँक म्हणता येणार नाही ह्याच्यात. हा समाजसेवक राधेश्यामजी चांडक उर्फ भाईजी यांच्या 38 वर्षे समाजसेवे कार्यामुळे स्वर्गीय झुंबरलालजी खटोळ सामाजिक प्रतिष्ठान बीड आयोजित भव्य कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे. कारण आदरणीय राधेश्यामजी चांडक बुलढाणा यांनी आपल्या संपूर्ण हयातीत समाजसेवा या उद्देशाने जीवन व्यतीत केलं आहे. शेतकरी राजाच्या हितासाठी राज्यात शेतमाल साठवणीसाठी 650 पेक्षा जास्त गोदाम बांधले आहेत. बुलढाणा अर्बन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं बुलढाणा जिल्ह्यात 40 प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा चालू केल्या आहेत. त्यात 26,000 शेतकऱ्यांची मुलं मुली विद्यार्जन करीत आहेत. तसेच तिरुपती माहूर शिर्डी तुळजापूर ओंकारेश्वर येथे संपूर्ण भारतातून भक्त दर्शनासाठी येतात. त्या दृष्टीने त्यांनी भक्त निवास सुरू केले आहे. महाराष्ट्रातील अनेक बंद साखर कारखान्यांना नवसंजीवनी देण्यासाठी शेकडो कोटीचा अर्थपुरवठा केला आहे. त्यामुळे शेतकरी राजाचे जीवनमान उंचावले आहे. आज भाईजींचे वय 75 वर्ष आहे, परंतु 25 वर्षाच्या तरुणाप्रमाणे आजही भाईजीमध्ये समाजातील कष्टकरी लोकांचा आर्थिक फायदा व्हावा त्याला अगदी कमी व्याजात त्यांना कर्ज उपलब्ध आहे याकरिता काम करीत आहेत. महाराष्ट्रासह 5-6 अन्य राज्यात पत पुरवठा करण्यासाठी 1986 पासून शाखा स्थापन केल्या आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी पत पुरवठा करणारी संस्था म्हणून त्यांचे नाव आहे. बुलढाणा अर्बनने अनेक सांप्रदायिक कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. रामकथा, भागवत कथा, संत चरित्र कथा याचे यशस्वी आयोजन केले आहे. सामुदायिक विवाह सोहळा त्यांचे सुद्धा आयोजन केले आहे. पुढील काळात शेतकरी बांधवांच्या उत्पन्न वाढीसाठी जे करायचे असेल ते करण्याचा मानस भाईजी यांनी संकल्प केला आहे. बुलढाणा अर्बन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मल्टी सुपर हॉस्पिटलची उभारणी लवकरच होणार आहे. अयोध्या येथे प्रभू श्रीरामाचे मंदिर अनेक दशकांच्या लढ्यानंतर येणाऱ्या एका वर्षात उभे होत आहे. प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणारे भाविक भक्त जगातून येणार आहेत. त्या भाविक भक्तांच्या निवासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे भक्त निवास काम लवकरच सुरू होत आहे. 1986 साली 12,000 रुपये भांडवलवर सुरू केलेली संस्था आज 15,000 कोटीपेक्षा जास्त व्यवसाय करीत आहे. त्यामुळे स्वर्गीय झुंबरलाल खटोळ सामाजिक प्रतिष्ठान बीड अखंड 38 वर्ष समाजसेवा कार्य करणाऱ्या माननीय भाईजी यांच्या कार्यापित्यर्थ त्यांच्या नावाने कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. असा समाजसेवका स्त्रीवर वंदन, अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो अशी भगवान पांडुरंगाची प्रार्थना. कळलं. आता शॉर्ट मध्ये तुम्ही सांगा एकदम राधेश्यामजी चांडक भाईजी. आता बुलढाणा अर्बन बँक नाव घ्यायचं, बुलढाणा चॅरिटेबल ट्रस्ट म्हणायचं, सामाजिक. त्यांच्याकडं आम्हाला लोक विचारते हे खटोडजी साहेब कोण आहे तो, आम्हाला प्रत्येक वेळेस विचारतात. महाराष्ट्रात एमपीत गेलतो त्या दिवशी मी कीर्तनाला, ते मला विचारलं त्यांना हे खटोडजी कोण आहे तो, ह्यांचं सगळं खाली दिसतंय का. मी म्हणलं ते नुसते आपण नाही का एखाद्या 1 रुपयातून 1.25 रुपया 1 रुपया 5 पैसे करतात, पण त्या 5 पैशातले 1 पैसा का होईना कार्यासाठी लावतात. त्यांची ती विचारसरणी म्हणजे ते म्हणले लखपती माणसं आहेत पण ते का करत नाहीत, असं त्यांचे विचार नाहीत तसे. असं पण होतं कधी कधी. महाराज खरं सांगू का, निष्काम भावनेने हे सुरुवात केली 1999ला. काय नाही आपलं कसलं कीर्तन काही कळत नाही कळत. तुम्ही काय नाही, विजय बम म्हणला असा महोत्सव म्हणजे करू. माझी वास्तुशांतीच होती. मी म्हणलं माझ्याकडे जेवण, माझी वास्तुशांती. 3 दिवसाचा महोत्सव केला. बागुलताईंनी सुरुवात केली, ज्ञानेश्वरीताई बागुल. तर आम्ही एवढं खुश झालो. आम्ही मारवाडी लोकांनी कवा 5-10 हजार समाज बघितला. आयला म्हणलो वा बाबा लय भारी.
तिला मी त्यावेळेस माझ्या हातामध्ये 5 तोळ्याचं सोन्याचं प्युअरचं कडं होतं. ती होती तेव्हा 8-9 वर्षाची असं. ताई ही तुला 6,000 रुपये तोळा तेव्हा सोनं होतं. सोनं होतं. मोकळ्या ह्याच्यात होतं लई पब्लिक होती ना. लईच आता असायचं येते public. करायला गेल्यावर आज बी येते ना. आज बी येते. त्याला काय जाऊन नाही यायला. आम्ही तुमच्याकडे आहे ना, मी 2007ला इंदोरीकर महाराज सोबत आम्ही आलो होतो तुमच्याकडे. आम्ही मधल्या काळात बऱ्याच ठिकाणी आलो, बऱ्याच वेळेस. तुमच्याकडे यायचं संबंध नसतं. आम्ही गाडीत बसायचं आणि जायचं निघून, गायाचं थोडं वाजवायचं कधी कधी. कधीच नाही. मधल्या काळात 7-8 वर्ष गेलं नाही का, 10-12 वर्ष. मग ती मधल्या काळात एक वेळेस ह्यांना असं वाटलं की बा कीर्तन ठेवावं अचानक, आणि मग भेट झाली म्हणजे चॅनलवाल्याला. चॅनलवाल्याला. तब्येत थोडी हे झाली ना वाटतं. माझं ना हो. मला 5-7 कमी केली का वजन तुम्ही? नाही काहीच कमी केली आपोआप झाली. कमी केली का? नाही आपोआप झाली. थोडं घरगुती ताण आहे जरा. हो, पेपरमध्ये ते थोडं अवघड भाऊ होतं. पुतण्या ताण देतो. महाराज बी म्हणत होते, हे खाव. लोक महाराज म्हणजे असं एवढ्या मग समजा ज्यांनी असं परमार्थ करते ते लोक. असं यायला नाही पाहिजे पेपर मध्ये. काय करायलेत माहितीये का दादा, हे काय असतं, आणि मग काय होतं बरं का, एवढा हे आपण करतो आणि आपल्याविषयी माझ्याविषयी काही असं निघलं की माझ्याला म्हणते हे देव करणारे हे असलेच आहेत. म्हणतात तसं नाही, कुठं पण नव्हतं. त्यांच्याकडे आपण कधीच लक्ष द्यायचे नाही. तुमचं हो. काम बंद आपण- करायसाठीच हे असतं असतंय, सगळं. हो. त्यांच्याकडे लक्ष नाही. आपल्याला जे आपल्याला पडतं ते जे करीत खरं राहायचं. ते. फक्त कायद्याला करायचं. जपून करायचं. कायदा तोडायचा नाही. भ्यायचं तर कुणाच्या बापाला नाही. हो. कायदा हा अंतिम आहे. आणि ते आहे. लोक काय म्हणतील की लगे बंद करून घरी बसायचे काय, तसं हे होतं. नाही करायचं. आता इतकं पेपरला आले, हो. आज येऊ द्या, काय करा. आता आमचं घर फोडायचा प्रयत्न बाप वारला की सुरू केला, बापरे. पण मी काय घर फुटू दिलं नाही. हो. 28 वर्ष झाली त्यांना. खरं. आणि आत्ता बी सिंगल रिॲक्शन नाही. आता आम्हाला माहिती आहे 2-3 नवीन नातेवाईक झाले, हो. त्यांना वाटतं आमच्या युवायाचं नाव नाही ह्यांचंच नाव आहे, दिली काढी लावून. आता ते आम्हाला कळतं, पण ते मी नाही मोजित त्या गोष्टी. नाही नाही आपलं बरोबर. मराठा समाजात असं नाही, प्रत्येक समाजामध्ये हायची बाबाबंदी. मराठा समाजात थोडं जास्त आहे. परभणी कोणती ना सुरेगाव का हा. ते आलं बरं का म्हणजे मला. त्या अरुंधतीच्या बोललेलं कार्यक्रमाला लई येत आलो फक्त वगैरे आपला जो करायला मुद्दा आहे, तो मुद्दा याला सांगतो. फक्त एकच चाल बघली बघा आनंद ऋषीजी त्याच्यासोबत बरं का जमली बाकी आपलं काही सुरेगाव जोर लावलं. त्याच्यावर त्याला जमली नाही की सगळं कार्यक्रम तिथे फेल गेला आमचं बंद पडायला पण मला सगळं उरकीला काय बनायला गेलो सिटी स्कॅन कुठं काय 2-4 महिन्यात लयच कमी. इकडे बी नाही. इथं तरी कुठे 2-3 होते, 4. आमचा ना 96 स्लाइडचा आहे. म्हणजे जे किरण जाते हा. फक्त 4% मध्ये जाते. दुसऱ्याची 16 स्लाइडची आणि 32 स्लाइडची. त्याचं 32 बघा ना 68% लाईट मध्ये शिरते ते काय. अयो. आणि ते इतकं भारी आणून इथं काय नाही. जे तुम्ही म्हणलात म्हणून सांगायला पुढचं मी की तुम्ही आता फुकट करायला तयार आहे, पण तरी मी म्हणतात तितका रिस्पॉन्स नाही नाही. आहे का बघा. फक्त डॉक्टर जिथं समजा 2,500 1,500 जो देईल हा. त्याचं 16 स्लाइडचे का 32 स्लाइडचे हे काय समाजाची आता दृष्टी विषय झाली. निघल्यावरच हा, असं हा. नाही तर काढ नाही, आपण नाही. काढत बी नाही. काय उपयोगच नाही. आता इकडे काय झालंय, इकडलं जे वातावरण आहे ना सर, बरं का आपण एकदा बोललो होतो फोनवर, ह्याचा 25 वर्षांना फरक आहे तुमच्यामध्ये. पाणी लागेल, तुम्हाला पाणी लागतं, प्यायचंय पाणी. पाणी आहे का? नाही नाही, ही का चावी पडली, कोणती पडली?